परिवार सोशल फाउंडेशन पुणे आणि वृक्षदायी संस्थेच्या वतीने 108 कुटुंबियांच्या उपस्थितीत 108 देशी झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं। 5 जून 2021 रोजी या पर्यावरणाच्या दिवशी देहू इंद्रायणी नदीच्या तीरावर परिवारातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत एक नांदुरकी या देशी झाडाचं वृक्षारोपण करून ऑक्सिजन फॅक्टरीचा शुभारंभ झाला। 1 तासात 108 देशी झाडांचं वृक्षारोपण करून मानवी साखळी तयार करत परिसरात असलेले दगडगोटे उचलून जय श्रीराम म्हणत एकमेकांना प्रतिसाद देत दगडाचा मोठा बांध सेतू तयार केला। या उपक्रमात एकूणच 450हून अधिक सदस्यांनी स्वयंस्फूर्तीनं मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। या प्रसंगी प्राध्यापक विकास कंद यांनी शब्दांची छान गुंफण करत अनेक मार्मिक उदाहरणं देऊन आपले विचार मांडताना मनापासून या समाज दिशादर्शक उपक्रमाचं कौतुक करत 108 कुटुंब आणि अध्यात्म यांची छान सांगड घातली। आपल्या परिवारातील सर्व सदस्यांचं कौतुक केलं। विशेष करून आपला परिवार हे नावच आपलेपणाची नात्याची ओळख करून देतं। उष्णता वाढत चाललेली असून येणारा काळ प्रचंड धोकादायक आहे असा विचार मांडला। आपल्या परिवाराचे आणि वृक्षदायी संस्थेचे नाते घट्ट झाले। मागील 5 वर्षापासून देहूच्या पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आपल्या परिवारानं सुरुवात केली। आज अनेक संस्था या भागात वृक्षारोपण करताना दिसतात। संत तुकारामांच्या गाथेत एकूण 4538 अभंग असून तेवढी झाडं लावून प्रत्येक झाडाला अभंगाच्या पाट्या लावण्याचा मानस आहे। येणाऱ्या काळात याच देशी झाडांच्या छायेत सावलीत मुलाच्या अभ्यासिका सुरू होतील। आजपर्यंत आपण या ठिकाणाला ऑक्सिजन फॅक्टरी म्हणत होतो, यापुढे गाथावन म्हणून या भागाची ओळख होईल असं आपल्या भाषणातून वृक्षदायी संस्थांचे अध्यक्ष आणि निर्मल वारीचे प्रणेते शिवाजी महाराज मोरे म्हणाले। गेल्या 4 वर्षात आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे आणि वृक्षदायी संस्थेच्या माध्यमातून करत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास अभंग स्कूलचे शैक्षणिक संकुल अगदी विनामोबदला निरपेक्ष भाव ठेवून उपलब्ध करून देत असलेले अभंग शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कंद यांना आपल्या परिवाराच्या वतीनं शाल व जास्वंदी झाड देऊन मानपत्र प्रदान करण्यात आलं। या प्रसंगी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते। आपल्या परिवाराच्या वतीनं शाळेतील 5 गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आलं। कार्यक्रमाची सांगता वैशाली आवटे यांच्या सुमधुर आवाजात पसायदानानं झाली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे सेक्रेटरी अजित भालेराव यांनी केलं। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सुदाम शिंदे, विजय शिर्के, दत्तात्रय बोराडे, अभय गादिया, राजेश देशमुख, गिरीश काटे, दीपक मराठे, वामनराव आवटे, यशवंत महाजन, किरण कांबळे, उल्हास तापकीर, भगवंत थोरात, राजाराम गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले। या उपक्रमाचे ड्रोन छायाचित्रीकरण संदीप दरवेशी यांनी केले। आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अनिल शर्मा व सूत्रसंचालन DS कुंभार यांनी केलं। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, देहू। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।